कराडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी तयारी पूर्ण. 235 कर्मचारी निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त. छत्रपती संभाजीनगरात स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त. मतमोजणीवेळी गोंधळ होऊ नये यासाठी विशेष खबरदारी. जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या होणार मतमोजणी. मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा उद्या निकाल. धाराशिवमध्ये झेडपीच्या 55 जागांसाठी तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी उमेदवारांचं भवितव्य उद्याच्या मतमोजणीतून ठरणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान करतानाचं मोबाईल कॅमेरा चित्रीकरण. केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल. सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीसाठी 69.76% मतदान. जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी तर 10 पंचायत समितीच्या 122 गणांसाठी मतदान. कोल्हापुरातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. ईव्हीएम तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल. मतदान बॅलेट पेपरवर घ्या या मागणीकरता ईव्हीएमची तोडफोड केली होती. सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. नागपुरात ओबीसी प्रश्नांवर महत्त्वपूर्ण मंथन. सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीनं बैठक. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी. अमोल मिटकरी म्हणतात ते सत्य असू शकतं. खासदार बळवंत वानखडेंची प्रतिक्रिया. भाजपसोबत अजितदादांचं पटत नव्हतं. त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचंही दादा बोलले होते. खासदार बळवंत वानखडेंचं वक्तव्य. प्रयागराजमध्ये अजित पवारांच्या अस्थिकलशाचं विसर्जन. त्रिवेणी संगमावर जय पवारांच्या हस्ते विधिवत विसर्जन. हरिद्वारमधून प्रारंभ झालेल्या राष्ट्रव्यापी यात्रेचा प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर समारोप. एमआयएम वाले देशात हिरवा पसरवू बोलतात पण देशात फक्त भगवा आणि निळा चालणार. नवनीत राणांचं वक्तव्य. तेलंगणातून एमआयएमला काढून देश वाचवा. नवनीत राणांचं वक्तव्य. वाशिम नगर परिषदेत अनेक वर्षांच्या प्रशासक राजानंतर अखेर लोकनियुक्त कारभार सुरू. नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील शहराची सूत्र लोकप्रतिनिधींच्या हाती. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीईटी परीक्षेवेळी मंगळसूत्र काढायला लावल्यानं गोंधळ. मंगळसूत्र फक्त दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक. अंबादास दानवेंचं वक्तव्य. तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला. महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक. दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी. 2047 मध्ये अखंड भारताची कल्पना करा. भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील. भारताला तोडणं आता शक्य नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. भाजप काँग्रेस युक्त झालीय. हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका. संघ हा भारताच्या संविधानाला मानत नाही. हर्षवर्धन सपकाळांची संघावर टीका. अर्जुनसिंग मोहिते पाटलांवर कारवाई होणार. मुलाला मतदान यंत्राचं बटण दाबायला लावून चुकीचं. महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती. वर्ध्याच्या कारंजामध्ये शिवसेनेत इनकमिंग. विधानसभा प्रमुख नितीन दर्यापूरकर शिवसेनेत. दर्यापूरकरांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मोबाईल, ऑनलाईन गेमिंग आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलाचं मन, मेंदू आणि भावनिक संतुलन धोक्यात. भाजप आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य. नियम कागदावरच, शहर कचऱ्यात. नगरसेवकाने उचलला कचरा. सफाई कर्मचारी गायब. स्वतः कचरा उचलून डॉक्टर वाघमारेंनी प्रशासनाला दाखवला आरसा. मोदी सरकारकडून बांगलादेशला कोट्यवधींचं दान. संजय राऊतांच्या ट्विटद्वारे सवाल. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या घोषणेवर राऊतांची प्रतिक्रिया. आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. आयुर्वेदापासून परिणाम मिळतो मात्र त्याचा वापर वाढायला हवा. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. आम्ही बॅकसीट ड्रायव्हिंग करत नाही. सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात. आम्ही सरकार चालवत नाही. मोहन भागवतांचं वक्तव्य. संघामुळे भाजपचे चांगले दिवस. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. ज्यांनी आमच्या नीतीचा पुरस्कार केला त्यांचे अच्छे दिन. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भागवतांचं वक्तव्य. मी त्या समितीमध्ये नाही पण त्यांना पुरस्कार दिल्यास पुरस्काराचं महत्त्व वाढेल. भागवतांची प्रतिक्रिया. अमेरिका भारत करारावर विरोधकांकडून जोरदार
मोदी सरकारवर टीका. मोहन भागवत यांच्याकडून मात्र सरकारचं कौतुक. सध्याचा देश ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते लढणार आणि ठामपणे उभं राहणार. मोहन भागवतांचं वक्तव्य. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार. निवृत्ती घेतल्यानंतरही कार्य सुरूच ठेवणार. सरसंघचालक मोहन भागवत यांचं निवृत्तीबाबत भाष्य. सरसंघचालक हिंदू असतो, कोणत्या जातीचा नसतो. जो काम करेल तोच सरसंघचालक होईल. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. देशाचा विषय येईल तेव्हा सर्वांना एकत्र आलं पाहिजे. भ्रष्टाचाराला समोर आणण्याचं काम संघ करेल. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला. मुंबईतील मराठी माणूस हिंदूच हे भाजपला कळालंय. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. काल संघाच्या कार्यक्रमात सलमान खान आला होता. संघाच्या शाखेत मुस्लिमांना प्रवेश आहे का? भागवतांनी सांगावं. खासदार संजय राऊतांचा सवाल. दोन्ही राष्ट्रवादींबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार सक्षम. उद्योग मंत्री उदय सामंत यांचं विधान. अजितदादांचा 13वा होत नाही तोपर्यंत बोलणार नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवरून आमदार सुनील शेळकेंचा सवाल. एवढी घाई कशासाठी? शरद पवारांच्या पक्षाला भाजपचं नेतृत्व आणि विचार मान्य आहेत का, असा सवाल उपस्थित. मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. अटल सेतूवर उपाययोजना करण्याची मागणी. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजनांची मागणी. पुण्याचं महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक. भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर आरपीआयचे परशुराम वाडेकर यांना मिळण्याची शक्यता. अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी. महानगरपालिकेमध्ये 8 स्वीकृत सदस्य तर 16 स्थायी सदस्यांची वर्णी लागणार. नाशिकच्या ओझर विमानतळाचं विस्तारीकरण होणार. ओझरमध्ये नवीन टर्मिनल इमारत उभारलं जाणार. फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालं. वाशिमच्या जगदंबा देवी संस्थानमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी. विश्वशांतीच्या उद्देशानं नांदेड शहरात 108 अग्निकुंड महायज्ञ. शिवमहापुराणासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी. यावेळी शिवमहापुराण कथेचंही आयोजन. अकोल्यात गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन शहरात उत्साहात साजरा. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. यावेळी महाप्रसादाचंही वाटप. सिंधुदुर्गात उद्या आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा. भराडी देवीच्या यात्रेची जय्यत तयारी. मंदिराभोवती आकर्षक सभामंडप. यवतमाळच्या धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा. पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश. श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जळगावच्या पाचोऱ्यात साकारली भव्य रांगोळी. कला शिक्षकाने 7 तासात रांगोळीतून रेखाटली गजानन महाराजांची प्रतिमा. नाशिकच्या मनमाडमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा. महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. गणगण गणात बोतेच्या जयघोषानं आज भंडारा शहर न्हाऊन निघालं. श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात निघाली भव्य पालखी. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. बीडच्या परळीत वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त तयारीला वेग. देवस्थान ट्रस्टकडून महाशिवरात्री उत्सवानिमित्त आकर्षक रंगरंगोटी. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर बॅरिकेटिंगही करण्यात आलं. श्री संत गजानन महाराज यांच्या 148वा प्रकट दिन यानिमित्त नागपुरात पालखी आणि मिरवणुकीचं आयोजन. सकाळपासूनच पादुका दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रब्बी हंगामात वाशिम जिल्ह्यात सुरू चिया पिकाची लागवड. हंगामाच्या सुरुवातीला चिया पिकाला प्रति क्विंटल 21,000 रुपयांपर्यंत कमाल दर. मात्र सध्या दरात घसरण. गडचिरोलीत कोया कृषी कुंभ कृषी प्रदर्शन सुरू. प्रदर्शनात सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या लाल तांदळाला चांगला भाव. पौष्टिक गुणधर्म असल्यानं तांदळाला मागणी. यामुळे अनेक शेतकरी तांदळाच्या उत्पादनाकडे वळल्याची माहिती. अकोल्यात कृषी बाजार समितीत कपाशीला प्रति क्विंटल 8,000पर्यंत दर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. भारत फ्रान्सकडून 114 राफेलची खरेदी करणार. P-8I टेहळणी विमान. नौदल शस्त्रांची ही खरेदी. शत्रू राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून शस्त्र आणि दारू गोळ्याची खरेदी.
टेनिस क्रिकेटला मिळाला नवा राष्ट्रीय चेहरा. श्रीकांत शिंदे ITCSFच्या नॅशनल प्रेसिडेंटपदी नॅशनल अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळणार. भिवंडीत गादी पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग. आगीत 3 ते 4 गोदामं जळून खाक. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. छत्रपती संभाजीनगरातील कागदी पुठ्ठ्याच्या कंपनीला आग. औद्योगिक वाळूज वसाहत परिसरातील घटना. अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग सिमेंट मिक्सर ट्रकचा थरार. शिरपूरहून धुळ्याकडे येताना अचानक ट्रकला आग. घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे इमारतीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं आगीत कोणतंही नुकसान नाही. दक्षिण सोलापुरात मद्रे आहेरवाडी रस्त्यावर कोरेवस्ती परिसरात दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. वळणावर नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. सोलापुरात एका तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या. प्रेयसीने लग्नास नकार दिल्यानं आत्महत्या. भंडाऱ्यात ओव्हरटेक करताना पिकअपची दुचाकीला धडक. दुर्घटनेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलिसात घटनास्थळी धाव. राजस्थानच्या कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली. एका विद्यार्थ्यासह 2 जणांचा मृत्यू. 13 जणांना वाचवण्यात यश. पुण्यात दी बर्निंग कारचा थरार. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. सिंधुदुर्गात वनविभागाच्या कार्यालयासमोरील गोदामाला भीषण आग. गोदामातील वस्तूंच्या स्फोटांच्या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बनावट NSE अधिकाऱ्यांच्या प्रकरणात FIR दाखल. सोशल माध्यमावर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी म्हणून वावरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध BKC पोलिसात गुन्हा दाखल. लासलगावच्या शनी मंदिराजवळ उभ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून दुचाकी स्वार फरार. चोरीची घटना CCTVत चित्रित. कोल्हापूरमध्ये साखर व्यापाऱ्याला 61 लाखांचा गंडा. राष्ट्रीयकृत बँकेतून 15 ते 20 कोटींचं कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत घातला गंडा. यवतमाळमध्ये अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर छापा. पिंपळगाव आणि वाघापूर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी 2 महिलांची केली सुटका. मुंबईतील लोकलच्या महिला डब्यात बुरखाधारी पुरुष चढल्याचं प्रकरण. बुरखा घातलेल्या पुरुषाविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्यांकडून 200 गॅस सिलेंडरची चोरी. MIDC सिडको पोलिसात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. कारवाईत 13 दुचाकी हस्तगत. 2 आरोपींना अटक. जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. अंबड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात. कारवाईत 1,22,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय स्वास्थ्य योजना वेलनेस सेंटरमध्ये आयुर्वेदिक विभागाचं उद्घाटन. राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन. ठाणे रेल्वे स्टेशनवरील पे अँड पार्कचे दर वाढले. दुचाकी वाहन तळावरील दरात वाढ. 12 तास दुचाकी पार्क केल्यास आता आकारले जाणार 40 रुपये. वाशिमच्या कोंडोलीत अरुणावती नदीवर पुलवजा बंधाऱ्याचं काम अद्याप अपूर्ण. नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील महाविद्यालयात प्राचार्यांविरुद्ध प्राध्यापकांचं बंड. प्राचार्य चौबे आणि प्राध्यापकांमध्ये वाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.